बारामतीतल्या एका तरुणाला मारहाण झाली होती आणि त्यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिलेत। फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असंही ते म्हणाले। तर बारामतीतल्या 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यावरून हे तापमान वाढले। मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल। त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं। मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। कुणी कायदा हातात घेऊ नका। कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा। बारामतीतल्या एका तरुणाला मारहाण झाली होती आणि त्यावरून अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवारांजवळचा असला तरी मारहाण करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिलेत। फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असंही ते म्हणाले। तर बारामतीतल्या 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यावरून हे तापमान वाढले। मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल। त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं। मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। कुणी कायदा हातात घेऊ नका। कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडे येऊन तक्रार करा।